सावता माता पिता साकविला दाता सावता नामा म्हणे त्यांचा जन्म सफल झाला नामा म्हणे त्यांचा जन्म सफल झाला वंश उद्गविला माझ्याचा सावता सागर प्रेमाचे आनंद घेतला अवतार माझ्या बसले ध्यान सोपान थकले करुणी आता
सावता सागर प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत भगवान परमात्म्याचे लाडके भक्त असणारे संत श्रेष्ठ नामदेव महाराज नामदेव रायांचा 4 चरणाचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे। या अभंगाच्या द्वारा संत श्रेष्ठ नामदेव महाराज सावतोबा मार्गाने त्यांच्या जीवनामध्ये भक्ती साधना करून त्यांच्या गावाला कशी धन्यता प्राप्त करून दिली, नवे नवे त्यांच्या वंशाला कशी धन्यता प्राप्त करून दिली याचं चिंतन या अभंगामध्ये करतात। अनंत कोट ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणा उन्हालय अखिल गुण विधान रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार भगवान श्री पांडुरंग परमात्मा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानेश्वर महाराज संत श्रेष्ठ आदिशक्ती जगद्गुरु तुकोबारा या सर्व संत महंतांमध्ये तुम्ही आपण सगळे वारकरी मंडळी आजच्या कीर्तनाकरता उपस्थित आहेत। सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये आजची कीर्तनाची सेवा आपण सगळेजण या ठिकाणी करत आहात। कशाच्या निमित्ताने सेवा आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। या संत श्रेष्ठ सावता महाराज यांची काय आहे पुण्यतिथी समाधी सोहळा आहे आणि त्यांच्या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने आपली वाटचालीमध्ये आजची कीर्तनाची सेवा आहे। काल संत श्रेष्ठ नामदेव रायांचा समाधी सोहळा झाला आणि आज सावतोबा महाराजांचा समाधी सोहळा आहे। या दोघही संतांचे समाधी सोहळ्याचं करण्याचं भाग्य आपल्या पदरामध्ये प्राप्त झालं। ते इतर कुठेही झालं नाही, ते संत श्रेष्ठ आदिशक्ती मुक्तामीच्या सोबत झालं आणि त्यांनी वाटचालीमध्ये म्हणजे परतीचा प्रवास करताना जर आपण आपला प्रवास पूर्ण केला तापी तीर्थ भीमा तीर हा प्रवास पूर्ण करून आता भीमा तीर्थ तापी तीर म्हणजे देवाकडून संतांकडे आपण आता मुक्तपणे सोबत चाललोय आणि या वाटचालीमध्ये आजची कीर्तनाची सेवा श्री गुरु बाबाजी मला सेवा करण्याची आज्ञा दिली आणि तुका म्हणे म्हणून त्यांची सेवा किंवा सेवेची करावी सांगितली का तुझे उतू कोण कामाला बाबांनी सेवा करण्याचं सद्भाग्य मला दिलं। ते माझ्या जीवनातलं वडीलची भाग्य आहे। जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली। संतांची सेवा आपल्या पत्रामध्ये पडते म्हणजे आपल्या जीवनातलं काहीतरी भाग्य आहे। असं आपण काल बोलून आलो संत श्रेष्ठ सावतोबा महाराजांचा समाधी सोहळा आहे। पण काल सांगितलं की संतांचा समाधी सोहळा जर आपण नाही केला तर त्यांचं काही बिघडत नाही, पण आपण जर नाही केला तर आपलं काहीतरी बिघडल्याशिवाय राहणार नाही। आपल्या जीवनामध्ये आपलं काही बिघडू नये असं वाटत असेल तर आपण संतांचे समाधी सोहळे केले पाहिजे। आपण जर संतांच्या समाधी सोहळा ऐकण्याकरता बसलो तर काय फल प्राप्त होतो आपल्याला। काल सुद्धा एक पृथ्वीची प्रदक्षिणा घडली आणि आज सुद्धा एक पृथ्वीची प्रदक्षिणा घडणार आहे। जो कोणी बैसेल समाधी श्रवणा समाधी श्रवणा तया प्रदक्षिणा जो कोणी समाधी सोहळ्याचं कीर्तन ऐकतो त्या कीर्तनामध्ये निघून बसतो ज्याच्या कानावर काही समाधी सोहळ्याचे संतांचे वचन पडतात त्याला इथं बसल्या बसल्या पृथ्वीची प्रदक्षिणा घडते असं संत महात्म्यांनी सोपं आपल्याला सांगितलं। म्हणून आपल्याला काय ऐकून आहे आपण कोणती प्रदक्षिणा करू शकत नाही, पण समाधी सोहळ्याचं कीर्तन कोणत्याही संतांचं ऐकलं का आपल्याला पृथ्वीची प्रदक्षिणा घडते आणि आपल्याला सुद्धा पृथ्वीची प्रदक्षिणा घडल्याशिवाय राहणार नाही। या ठिकाणी थोड्या वेळामध्ये आपण अभंगाचं चिंतन करू आणि सावतोबा महाराजांचं थोडंसं चरित्र या ठिकाणी शोधून करू। सावतोबा महाराज आपल्यातून गेले, आज सुद्धा आपण त्यांचा समाधी सोहळा करतोय, नामदेव रायांचा करतोय, सर्व संत महात्म्यांचे आपण समाधी सोहळे करतोय। खरं जर पाहायचं झालं तर सावतोबा महाराज यांना आपल्यातून जाऊन 700-800 वर्ष होत आले ज्ञानोबांना जाऊन। ज्ञानोबा ज्ञानदेव सोपानचे सर्व समकालचे जे संत आहेत यांना आपल्यातून जाऊन बरेच दिवस झाले, तरी आपण सुद्धा त्यांचा समाधी सोहळा आज करतोय। आपल्या जर परिवारातील कोणाचं नाव विचारलं तर आपल्याला आपल्या आजोबाचं नाव सांगता येते,
पंजोबाचं नाव सांगता येईल, पण त्याच्या पुढे जर गेलो खापड पंजोबा, निपड पंजोबा, तर त्याचं नाव सांगता येईल का? सांगता येणार नाही. आपण ज्यांच्या रक्तामधले आहे, रक्ताचे नाते, त्यांचं जर आपण मागची पिढी पाहिली तर त्यांचं नाव आपल्याला सांगता येत नाही. पण सावतोबा महाराज यांचा काही आपला रक्ताचा संबंध नाही, तरी आपण आज सुद्धा त्यांचा समाधी सोहळा करतोय. त्याचं कारण काय आहे? जो मनुष्य दुसऱ्याकरता जीवन जगतो, समाजाकरता जीवन जगतो, त्याची कीर्ती जगामध्ये अमर होते. आणि जो मनुष्य परिवाराकरता जीवन जगतो, स्वतःकरता जीवन जगतो, त्याची कीर्ती मात्र अमर होत नाही. आज सुद्धा संत महात्म्यांचे समाधी सोहळे आपण करतोय का? तर त्या संत महात्म्यांनी जीवावर काहीतरी उपकार केलाय, आपल्यावर काहीतरी उपकार त्या संत महात्म्यांनी केले. किती उपकार केले? जे उपकार आई वडील करू शकत नाही ते संत महात्म्यांनी उपकार केले. महाराज बोलतात, केले उपकार धन्य नाम, धन्य नाम. संतांचे उपकार निरंतर झाले. संत महात्म्यांच्या आपल्यावर भले मोठे उपकार आहे. नामदेवरायांचे किती उपकार आहे हो? नामदेवराय होते म्हणून सर्व संतांचे समाधी सोहळा आपल्याला कधी झाले, काय तारीखवार सगळं त्यांच्यामुळे माहिती पडलं. जर नामदेवराय नसते तर आपल्याला आई साहेबांचा समाधी सोहळा घडला नसता, ज्ञानोबांचा समाधी सोहळा घडला नसता. नामदेवरायांचे भले मोठे उपकार वारकरी संप्रदायावरती आहे. म्हणून संत महात्म्यांनी आपल्यावर भले मोठे उपकार केले, मग आपण त्यांच्या उपकारातून उत्तीर्ण होऊ शकत नाही. उत्तीर्ण होऊ शकत नाही का? प्रयत्न करायचे नाही का? प्रयत्न करायचे. आपल्याला जसे होतील तसे प्रयत्न केले पाहिजे. तर त्यांचा समाधी सोहळा असेल तो आपण साजरा केला पाहिजे. आपण करतो याच्यामध्ये विशेष नाही. वरती कोण करतात? संत भगवान परमात्मा सुद्धा करतात. का म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, याई भूमंडळा माझी कीर्ती. वरती सुद्धा त्या संत महात्म्यांचे सुरू होत आहे आणि आपण मूर्ती लोकांमध्ये सुद्धा करण्याचं बाकी आपल्याला प्राप्त झालं. संत महात्मे इथून गेले पण ते काही तसे जात नाही. आपल्याकरता काहीतरी त्या दुसऱ्या ठिकाणी घेऊन जातात. संत महात्मे इथून गेले तर आपल्याकरता त्यांनी काय काय ठेवलं? सावतोबा महाराज इथून गेले, नामदेवराय इथून गेले, म्हणजे आपल्याकरता काहीतरी ठेवून गेले. काय ठेवलं? संत महात्मे जातात तर काहीतरी ठेवून जातात. पहिली गोष्ट, संत महात्मे गेले, त्यांनी त्यांची समाधी या मृत्यू लोकांमध्ये ठेवली. आपल्याला दर्शन घेण्याकरता ते समाधी सोडून गेले. दुसरी गोष्ट, संत महात्मे गेले तर ज्ञान सोडून गेले, आणि संत महात्मे इथून गेले तर कीर्ती सोडून गेले. संत महात्मे मृत्यू लोकातून गेले पण आपल्याकरता त्यांनी समाधी ठेवली. जर आज ज्ञानोबारांची समाधी नसती तर आपण कुठे मस्त टेकलो असतो. पण ज्ञानोबारांनी आपल्याकरता समाधी सोडून गेले. महाराजाचं चिंतन करतात. नामा म्हणे गेले योगी राज अनादि जे आदि. गेले योगी राज आधी राहिल्या समाधी जगामध्ये संतांच्या समाधी. दुसरी गोष्ट, संत महात्म्यांनी ज्ञान इथं सोडलं. महाराज बोलतात गेले योगीराज
आम्हा मला देवा तुझे पुनीत राहिले ते ज्ञान महात्मे गेले तर ज्ञान सोडून गेले आणि तिसरी गोष्ट संत महात्मे गेले तर कीर्ती सोडून गेले गेले दिगंबर ईश्वर विभूती काही त्या कीर्ती संत महात्मे आपल्या करता काहीतरी सोडून जातात हे त्यांचे आपल्यावरती बोलणे आहे.